बदलापूर प्रकरणातील आरोपीचं घरही आता फोडण्यात आलंय। गावकऱ्यांकडून आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे पोलिसांना फोन कॉल रेकॉर्डिंग सापडली आहेत, मात्र दुसरीकडे आरोपीचं घर आता फोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गावकऱ्यांनी आरोपी शिंदेच्या घराची तोडफोड केल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे आरोपीच्या पोलीस कोठडीत 26 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे, मात्र संतप्त बदलापूरकरांनी आरोपीचं घर फोडल्याचं पाहायला मिळतंय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। याच घरी हा नराधम राहत होता आणि याच नराधमाचं घर अखेर फोडण्यात आलंय। गावकऱ्यांनी आरोपी शिंदेच्या घराची तोडफोड केली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी येते पुण्यातनं। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी त्यांची भेट घेतली आहे। आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली। आयबीपीएस आणि एमपीएससीचे पेपर एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा तरी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। पुण्यातील नवीन पेठेत असणाऱ्या अहिल्या वाचनालयासमोर विद्यार्थी आंदोलन करतात। नव्या पेठेत हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातल्या एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनकर्त्यांची भेट सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। बदलापूर आंदोलन प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झालाय। आंदोलनाच्या आधी आणि आंदोलनावेळी आणि नंतरचे काही फोन कॉल रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागलेत। बदलापूरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हतं, पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा मोठा दावा पोलिसांनी केलाय। पोलिसांनी आता या आंदोलनाच्या तपासासाठी विशेष पथकं नेमली आहेत। अनेक आंदोलक बाहेरचे होते अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। त्यामुळे हे आंदोलन अधिक फायदा समाजकंटकांनी या आंदोलनाचा घेतला असं पोलिसांचं म्हणणं आहे।